हे बघा, आज सकाळ सकाळी लवकर उठून मी सगळं दारापुढचं झाडून पुसून रांगोळी काढले. दाराला हळदीचं चांगलं मस्त असं लेपन लावले. शुक्रवारचं एकच नंबर राहते म्हणून मी काय केले, चांगलं रांगोळी पण काढले आणि हळदीचं लेपन पण लावले. मग ते झाल्याच्या नंतर हे का देवपूजा केले. देवाला धूप दीप अगरबत्ती, धुपाचा वास, कापूर, फूल फील हे सगळं घालून देवपूजा केली. मस्त एकच नंबर देवपूजा पण झाली माझी लवकर. देवपूजा झाल्याच्या नंतर स्वयंपाक केला होता. स्वयंपाक केला की लगेच मला चला जेवण करूया. आणि कसं रात्रीचं पिठलं पण होतं, डाळ होती, भात भाकरी होत्या, तेच त्याला जेवण करावं म्हणून मग जेवायला बसले. मोलूला जेवायला बोलवते, चाऊला जेवायला बोलवते. तर मोलू नग म्हणला जेवायला. मग चाऊ येऊन बसले जेवायला माझ्यासोबत. त्याला नको वाटलं पिठलं भाकर खायला. म्हणलं डाळ भाकर देतेस तर जेवतो, नाही तर नाही म्हणला. मी म्हणलं ते पण खावं शरीराला चांगलं असतं रे, खा म्हटलं तर नग होय केला त्यानं. म्हणून मी चाऊ जेवायला बसलो. मग चाऊ मी जेवण झाल्यावर मग कपडे सगळे वाळले होते. कपडे कपडे आणून टाकून हे बघा असं सगळे घडी करत बसले. आणि प्रत्येकाचे ज्याचे त्याचे वेगळे केलं तर भेटते ती लवकर. नाही तर कसं आहे, शोधत बसावं लागतं, लवकर भेटत नाहीत काय नाही. मग मी शोधायला गेले तर वेगळंच होतं. ती लेकरं शोधायला गेलं कसं करते ती, ते कुणाचे म्हणत नाहीत काय नाही, कुणीकडे टाकते. तर टाकून बघा तेव्हा मोलू सुद्धा आपले कपडे आणून घडी करून माझ्या कपड्यावर ठेवतोय. आणि तनिष्का पण मध्ये पळापळी करते, घडी करते आपले कपडे घडी करून मोलू. आणि आता कसं असलं गरम होते तर शूटर काढलाय मोलू. आणि ते शूटर लिहून पाऊस आला की पावसामध्ये जाते. बघा तेव्हा घडी करायच्या कपड्यावर येऊन कसं बसतोय त्यानं. असलं करतोय मोलू आगावपणा बी करतोय, तेवढंच मस्ती पण करतोय तेवढंच. बघा तनिष्का काय करते, चिमटा तोडल्या कपड्याचा तोंडात घालतीये. माझे सगळ्याचे कपडे घडी करून झाले ते व्यवस्थित. वेगवेगळे केले मी सगळ्याचे कपडे. मग हे आता सगळ्याचे कपडे आपापल्या ह्याच्यात नेऊन ठेवा ड्रॉवरमध्ये कपाटाच्या म्हणून सांगितले त्याला. ते गेले ठेवायला. मग कसं जाळ्या झाल्या होत्या घरात. म्हणलं जाळ्या काढावं म्हणून जाळ्या काढायला गेल्या. मग तसंच काय होतंय, आता किती वेळेस पोराचे बड्डे झाले ते तसंच फुगेवर चिटकावलेले होते. मग ते फुगे चिटकावलेले का ते चिकट टेप लावलेलं आहे, मग ते निघतच नाही. ते काढायला गेलं ना ते भीतीचा टवकाच निघून येतं, त्याच्यामुळं ते काढलेच नाहीत. मग आता चला बघू निघते का म्हणून मी काढायला गेले तर ते 1-2 निघाल्यासारखे झाले सहज, पण बाकीचे काय निघत नव्हते. सगळं ते काढायला गेलं ना भिंतीचा टवकाच निघून येत होता. त्याच्यामुळं तेवढं काय मी काढण्याची कोशिश केलं नाही. चला म्हणलं राहिलं तर राहू द्या, उगा आता काढायचं नाही. ज्यावेळेस कलर देता येते त्यावेळेस काढता येईल म्हणलं. बघा मोलू पण आला वरती. मी म्हणते डोळ्यात माती धूळ पडल रे वरचं कचरा नको म्हणल्यावर तो का गेला. तरी ऐकतो मोलू, सांगितलेलं हट्टीपणा करत नाही. हुशार आहे मोलू, आमचा शहाणा आहे. तसं लेकरू छान आहे, ऐकत आहे, मस्ती करत नाही तेवढी जास्त. सांगितलेलं ऐकत आहे, खेळतंय. परंतु कसं एकदा मनात आलं ना हे कडपणा करून बसतोय. मग त्याच्यामुळं ना मग त्याला समजावून सांगावं लागतंय. समजावून सांगितलं का समजून घेतोय, ऐकतोय. मोलू हुशार आहे तसं. जर अभ्यासच म्हणलं तर अभ्यासाला आळशीपणा करतोय. लहान आहे ना अजून, मग करल समजून घेईल. त्याला खेळण्यावर जास्त ध्यान आहे, म्हणजे ह्याच्यावर नाही तेवढा लोभ अभ्यासावरती. कसं आतापर्यंत तिकडं गावात होता, गावाकडं खेळलेली सवय ना. मग आता इथं आलाय त्या तिकडं मम्माकडं. मम्मा म्हणजे त्याच्या आत्याला मम्मा म्हणतो त्यानं. आलाय तिचं. मग त्याने आता त्याची मम्मा अभ्यास घेते, दिदी अभ्यास घेते. त्याच्यामुळं जरा त्याला वेगळंच वाटतंय. म्हणून आता काही काळ कसा अभ्यास थोडा वेळ करतोय, थोडा वेळ खेळतोय. मग माझ्या हातात मदतीला येतोय. किती सांगितलं तरी पण काय ऐकत नाही, काही नाही. करायचं तेच मस्ती करतोय. मग हे चाऊचं तर काय नाही बघा. चाऊ तरी आगावपणा करते. किती बी सांगितलं तर चाऊ आता लहान बाळाच्या झोळीत झोपायचं करती, काहीतरी कोड्यापणाच करायचं करती.
आगावपणा करते, सांगितलेलं काय ते चाऊ ऐकत नाही, काही नाही. मग ते मोलूचं तिचं जमत नाही. जमलं तर जमतं, नाही जमलं की नाहीच जमत, असं आहे त्यांचा खेळ. घडीत मासा घडीत तोळा म्हणतात ना, तसं असते. लहान मुलाचं कसं असतं माहितीये ना. मग जमलं की जमले, गट्टी जमती, नाही जमलं का ना त्यांना बिलकुल एकमेकाला शिरत नाहीत, असं करते ती. त्याच्यामुळं ना मग समजून घ्यावं लागतं. आपणच समजून घेऊन त्याला बोलत म्हणत करत मी काम करते तरी सुद्धा त्यांचा आगाऊपणा चालूच राहते, मस्ती चालूच राहते. नकारे म्हणले की ऐकत नाही ते, काय नाही का बघा हो का ते कसं बघतं येऊन. गप बस रे म्हणलं की गप बसत नाही, काय नाही. आता चाऊ म्हणते मी झाडते, मोलू म्हणतो मी झाडतो. बघा मी आता वरच्या जाळ्या काढले, मी झाडायचं म्हणत तर नाही म्हणते ती. मी झाडतो तू झाडतो, झाडू घेऊन दोघांचं मस्तीचं चालल्या, भांडणं पण चाललंय आणि खेळ पण चाललाय त्यांचा तसाच. हे आमची छकुली पण मधी करते. छकुली आता त्यांना कळत नाही सॉरी सुद्धा, छकुली त्यांच्या भाग राहते. त्यांनी नाचली की नाचती, त्यांनी ओरडली की ओरडती, खेळलं की खेळते. कसं आहे आगा मस्ती करतो. आमचा मोलू तर नाचतोय, डान्स सुद्धा करतोय. तो का तिने झाडले तर त्या कचऱ्यामध्ये डान्स करतो. मग तिने कसं वैतागत नाही आणि ओरडत नाही सांगा. असा मोलू लय मस्तीखोर आहे, हट्टी बी आहे. मोलू तेवढाच छान आहे, गुणकारी आहे तेवढं मस्त. बघा आंबे खाल्लं नव्हतं ना, मग आंबे जेवण झाल्याच्या नंतर आंबे खावा म्हणून आंबे खायला बसलो होतं. मग जेवता तसंच जेवण बी करायचं आणि आंबे बी खायचं म्हणून संध्याकाळचं जेवण पण करतो आणि आंबे पण खातोय. रात्रीचं जेवण आहे. आणि तनिष्का बघा तोंड सगळं भरवून आंबे खातीये. हे तनिष्काचा आता पहिला आंबा आहे सीजन मधला, ते खाते. तिला दात नसले तरी पण ते कसं हिरड्यानं खाते. काय पण मध्ये बोलतात लेकरं, हसतात खेळतात, मस्ती मजाक चाललं. एकमेकाला चिडवायचं, काय पण बोलायचं. मग तिला चाऊला मोलू बोलतो, मोलूला चाऊ बोलती. आणि तनिष्का खाऊन सगळं माझ्या अंगाला लावली. बघा तेव्हा माझं अंग सगळं भरवलं इकडं, हाताला बिताला सगळं माझं मनगटावर दंडावर लावली आहे. हे असं करतात लेकरं, काय करायचं लेकराला. नीट खात सुद्धा नाही ते गुणानं खाताना. आणि त्याला कसं त्या लहान पुरीला खाता येत नाही. ते तोंड सगळंच भरविले आहे, गच्च तोंड भरले, हात भरल्यात. आणि तेच हात आणती माझ्या तोंडाला लावती, अंगाला लावती, हाताला लावते. तिची मम्मा आहे, मम्माकडे जात नाही पण ती माझ्या भोवती घुटमाळती. आमचा मोलू पण आंबा खातोय, चाऊ आंबा खाती, मोलू आंबा खातो. आंबे खायला म्हणलं तर ना त्यांना जेवण नाही दिलं तर चालतं. पण कसं आता आंबे आता ते पण खरं आहे ना. मग कसं आता एकदा आंब्या सीझन गेलं तर आंबे भेटत नाही ती, म्हणून जितक्या दिवस आंबे येते तितक्या दिवस आंब्यावरच जोर मारायचं असं ठरवून लेकरं आंबे खाते ते. आणि कसं असं त्यांना खाता येत नाही म्हणून मी काय करते, मी असं चिरूनच आंबे देते. कसं मध्ये एखादा आंबा खराब असला केला तर मग ते आपलं उगं पोटात खराब जायला नको, करायला नको. आणि काहीतरी उगं आजार हे कसं होता, उन्हाळ्याच्या गरमीचे दिवस आहे ती. आणि एकतरी कसं गरमीच्या फोडी एवढेल्या ती लेकरावाला उष्णता वाढली आहे. नुसतं बारीक नाकावर तोंडावर आमच्या मोलूचे तरी इतके दुःख झाले त्यांना. फोडी उष्णतामुळं सारखं येते, ते फुणगे येते, ते फोडी. म्हणजे ते काय बेंड केस्तूळ आहे म्हणून बी समजत नाही, काय दुःख आहेत म्हणून समजत नाही. चाऊला पण होत येतं. आता ते बघा तेव्हा तनिष्का किती हसते बघा तेव्हा, बघा हसत्या सगळं. तनिष्काला बघून आम्ही पण हसतो, तसंच आम्ही पण आंबा पण खातो, हसतो. एवढी आमची तनिष्का मस्ती करते. मोलू तसंच बघतोय बी खातोय पण मोलू. मग असंच चाललंय आमचं सगळं. हे तिकडं इकडून तिकडं. गप बसाणार आहे, काय चाललंय तुमचं. हे असं लेकरं करतात, हे का ऐकत नाही. ती मस्ती तर लई करतात ही चाऊची ह्याची. मग आता आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.